नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपाकडून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम, अचानक बडा नेता फोडला, राजकारणात मोठी खळबळ। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। डिसेंबरमध्ये राज्यातील नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या। बहुतांशी ठिकाणी भाजपने विजय मिळवला। अशातच आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे। भाजपने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे। एका बड्या नेत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे। बदलापुरात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात। बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे। शिंदे सेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। शिंदे सेनेत सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांची पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय। त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढली आहे। आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची चर्चा आहे। त्यामुळे बदलापुरात घडामोडींना जोरदार वेग आला। त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणात भाजप एकनाथ शिंदेंचे अजून किती आमदार फोडतील हे पाहणं जिकिरीचं ठरेल।